भारतामध्ये क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन गोष्टी अशा आहेत ज्यांना लोक धर्माप्रमाणे मानतात आणि जेव्हा या दोन जगतातील दोन प्रसिद्ध व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांचं लग्न हा एका राष्ट्रीय सणासारखा सोहळा बनतो। अशीच एक फेरीटेल किंवा ज्याला आपण स्वप्नवत लव्ह स्टोरी म्हणतो ती आकाराला येत होती। भारताची स्टार क्रिकेटपटू जिच्या बॅटिंगचे आणि सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत ती नॅशनल क्रश स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल। सगळं काही ठरलं होतं। लग्नाची तारीख ठरली होती 23 नोव्हेंबर 2025। स्थळ ठरलं होतं सांगली। घराघरात आनंदाचं वातावरण होतं। हळद लागली, मेहंदीचा रंग चढला, संगीत सोहळ्यात गाणी वाजली। पण अचानक असं काही घडलं की ज्या मंडपात सनई चौघडे वाजणार होते तिथे भयान शांतता पसरली आणि त्यानंतर सोशल मीडियावर जे वादळ उठलं त्यानं तर या लग्नावरच प्रश्नचिन्ह उभं केलं। एकीकडे वडिलांच्या प्रकृतीचं कारण आणि दुसरीकडे चीटिंग, जुने अफेअर्स आणि व्हायरल चॅट्सचा भडीमार। नेमकं सत्य काय आहे? स्मृती मानधनाचं लग्न फक्त वडिलांच्या आजारपणामुळे पुढे ढकललं की त्यामागे पलाश मुच्छलच्या तथाकथित प्ले बॉय इमेजचं काही कनेक्शन आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर, तटस्थ आणि पुराव्यांवर आधारित पडताळणी करणार आहोत। सोशल मीडियावरील अफवा आणि वास्तवातील तथ्य यातील फरक समजून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वात आधी आपण घटनाक्रम समजून घेऊया। 23 नोव्हेंबर 2025 हा तो दिवस होता जेव्हा स्मृती आणि पलाश विवाह बंधनात अडकणार होते। सांगलीमध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी झाली होती। टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू, बॉलिवूडचे सेलिब्रिटी या लग्नासाठी उपस्थित होते। हळद आणि मेहंदीचे कार्यक्रम पार पडले होते। सोशल मीडियावर या आनंदी क्षणाचे फोटो व्हायरल झाले होते। पण लग्नाच्या मुहूर्ताच्या अवघ्या काही तास आधी एक बातमी आली, स्मृती मानधनाचे लग्न रद्द। सुरुवातीला जी अधिकृत माहिती समोर आली ती अत्यंत संवेदनशील होती। स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं। नाश्ता करत असताना त्यांना हृदयविकारासारखी लक्षणं जाणवू लागली। लग्नाच्या धामधुमीमुळे झालेला हा थकवा, धावपळ आणि मानसिक ताण यामुळे त्यांची तब्येत बिघडली असं डॉक्टरांचं म्हणणं होतं। त्यांना तातडीने सांगलीतील सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आलं। कोणत्याही मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस हा आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असतो, पण त्याच वेळी जर वडिलांना ICU मध्ये दाखल करावं लागलं तर त्या मुलीच्या मनस्थितीचा विचार करा। अशा परिस्थितीत लग्न सोहळा पुढे ढकलणं हा अत्यंत नैसर्गिक आणि योग्य निर्णय वाटतो। पलाश मुच्छलची आई अमिता मुच्छल यांनीही मीडियासमोर येऊन हेच सांगितलं की वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं कळताच पलाश रडू लागला होता। लग्न महत्त्वाचं नाही, काकांची तब्येत महत्त्वाची आहे असं म्हणत पलाशनंच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। इथपर्यंत ही गोष्ट एका कौटुंबिक संकटासारखी वाटत होती। वडिलांना डिस्चार्ज मिळाला, त्यांची प्रकृती सुधारली, पण मग असं काय झालं की या प्रकरणाला एक वेगळंच आणि गलिच्छ वळण मिळालं? खरी शंका तेव्हा निर्माण झाली जेव्हा सोशल मीडियावर एक विचित्र हालचाल दिसली। स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवरून लग्नाशी संबंधित साखरपुड्याचे आणि प्री वेडिंगचे सर्व फोटो अचानक डिलीट केले। विचार करा, जर लग्न फक्त वडिलांच्या आजारपणामुळे पुढे ढकललं असेल तर आनंदाचे क्षण का पुसून टाकायचे? फोटो डिलीट करण्याचं कारण काय? इथूनच नेटकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि इंटरनेटवरच्या डिटेक्टिव्हजनी आपलं काम सुरू केलं आणि मग समोर आला तो स्क्रीनशॉट्सचा पूर। सोशल मीडियावर अचानक काही व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होऊ लागले। दावा केला गेला की हे चॅट्स पलाश मुच्छलचे आहेत। यातील एका प्रकरणात मेरेडी कोस्टा नावाच्या एका कोरिओग्राफरचं नाव समोर आलं। व्हायरल झालेल्या चॅट्समध्ये पलाश कथितरित्या त्या मुलीसोबत फ्लर्ट करत असल्याचं, तिच्या लुक्सची तारीफ करत असल्याचं आणि तिला पहाटे बीचवर भेटायला बोलवत असल्याचं दिसत होतं। हे स्क्रीनशॉट्स खरे आहेत की खोटे याची अद्याप कोणत्याही वृत्तवाहिनीने पुष्टी केलेली नाही, पण इंटरनेटवर आग लावण्यासाठी एवढी ठिणगी पुरेशी आहे। या व्हायरल स्क्रीनशॉट्समुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, स्मृती मानधनाला पलाश फसवत होता का? लोक आता पलाशच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले। पलाश मुच्छल हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि त्याचं नाव याआधीही अनेक अभिनेत्री आणि मॉडेलसोबत जोडलं गेलं आहे, पण यावेळी नेटकऱ्यांनी त्याचा संपूर्ण कच्चा चिट्टा बाहेर काढला। यात सर्वात जास्त चर्चा झाली ती बिर्वा शाह या नावाची। बिर्वा शाह ही मुंबईतील एक मेडिकल स्टुडंट होती आणि काही वर्षांपूर्वी पलाश तिला डेट करत होता।
2017 मध्ये पलाशनं तिला अत्यंत फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं। आता गंमत अशी आहे की जेव्हा लोकांनी बिर्वा शहाचे जुने फोटो शोधून काढले तेव्हा त्यांना एक धक्कादायक साम्य आढळलं। पलाशनं ज्या पद्धतीने गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन आजूबाजूला फुगे आणि मेणबत्त्या लावून बिर्वा शहाला प्रपोज केलं होतं, अगदी तसंच सेम टू सेम प्रपोज त्यानं स्मृती मानधनालाही केलं होतं। लोकांनी हे दोन फोटो शेजारी लावून पलाशला ट्रोल करायला सुरुवात केली। प्रपोज करण्याची स्टाईल तरी बदलायची होती, अशा कमेंट्सचा पाऊस पडला। बिर्वासोबत त्याचं नातं फार काळ टिकलं नाही, ते वेगळे झाले। पण आता स्मृतीसोबतच्या लग्नाच्या गोंधळात बिर्वा नाव पुन्हा चर्चेत आलं। याशिवाय पलाशवर प्लेबॉय असल्याची टीकाही होऊ लागली। एकाच वेळी अनेक मुलींशी बोलणे, कमिटमेंट न देणे आणि स्मृतीसारख्या साध्या मुलीला फसवणे असे गंभीर आरोप सोशल मीडियावर न्यायाधीशांनी पलाशवर केले आहेत। आता आपण या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करूया। हे सगळं खरंच चीटिंग आहे की हा निव्वळ एक योगायोग आणि गैरसमज आहे? पहिला मुद्दा फोटो डिलीट करण्याचा। जेव्हा एखाद्या कुटुंबावर संकट येतं, वडील रुग्णालयात असतात आणि बाहेर मीडियाचा गराडा असतो, तेव्हा अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी पब्लिक डोमेनमधून हटवतात। लोकांनी लग्नाचे फोटो पाहून प्रश्न विचारू नयेत किंवा त्या फोटोंवर निगेटिव्ह कमेंट्स येऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेतली असू शकते। लक्षात घ्या, स्मृती आणि पलाशने एकमेकांचे जुने फोटो डिलीट केलेले नाहीत। वाढदिवसाच्या शुभेच्छा, जुन्या आठवणी अजूनही त्यांच्या प्रोफाईलवर आहेत। जर त्यांचं ब्रेकअप झालं असतं किंवा फसवणूक झाली असती तर सहसा रागाच्या भरात सर्वच फोटो डिलीट केले जातात, पण इथे असं झालेलं नाही। फक्त लग्नाशी संबंधित ताज्या पोस्ट हटवण्यात आल्या आहेत। याचा अर्थ कदाचित त्यांना या विषयावर सध्या चर्चा नको असेल। दुसरा मुद्दा व्हायरल स्क्रीनशॉट्सचा। आजच्या काळात फेक चॅट्स बनवणं हे 2 मिनिटाचं काम आहे। कोणत्याही ॲपच्या मदतीने कुणीही खोटे स्क्रीनशॉट तयार करून व्हायरल करू शकतो। ज्या कोरिओग्राफरचं नाव यात आलं आहे किंवा ज्या इतर मुलींचे दावे केले जात आहेत त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही। पलाश प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नाच्या वेळी त्याला बदनाम करण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुणीतरी हे षडयंत्र रचलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। जोपर्यंत स्मृती किंवा पलाश स्वतःहून यावर काही बोलत नाहीत तोपर्यंत या स्क्रीनशॉट्सला सत्य मानणं घाईचं ठरेल। तिसरा मुद्दा, पलाशची भूतकाळातील नाती। पलाशने पूर्वी कोणाला डेट केलं, कोणाला प्रपोज केलं, हा त्याचा वैयक्तिक भूतकाळ आहे। 2017 मध्ये तो वेगळ्या नात्यात होता, आता 2025 मध्ये तो वेगळ्या नात्यात आहे। माणसाचा भूतकाळ त्याचा वर्तमान ठरू शकत नाही। सेम स्टाईलने प्रपोज केलं म्हणून त्याचं प्रेम खोटं ठरत नाही। कदाचित ती त्याची आवडती पद्धत असेल, त्यामुळं बिर्वासोबतच्या जुन्या नात्यावरून आज स्मृतीसोबतच्या नात्यावर शंका घेणं कितपत योग्य आहे? तरीही एक गोष्ट मान्य करावी लागेल की या प्रकरणाने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे। स्मृती मानधना ही फक्त एक क्रिकेटपटू नाही, तर ती कोट्यवधी भारतीयांची आयडल आहे। तिची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आणि सालस आहे। अशा वेळी तिचा जोडीदार योग्य असावा अशी तिच्या चाहत्यांची भावना असते। जेव्हा पलाशबद्दल अशा बातम्या येतात तेव्हा चाहत्यांना स्मृतीची काळजी वाटणं साहजिकच आहे। अनेकांनी सोशल मीडियावर स्मृतीला सल्ले दिले आहेत की स्मृती, तू यातून बाहेर पड किंवा तू पलाशपासून सावध राहा। आता परिस्थिती अशी आहे की अधिकृतरित्या लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे, मोडलं नाहीये। स्मृतीचे वडील बरे होऊन घरी आले आहेत, पण सोशल मीडियावर जे चारित्र्य हनन सुरू आहे त्यामुळे या दोनही कुटुंबांवर प्रचंड मानसिक दबाव असणार आहे, हे नक्की। पलाशच्या आईने जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी पलाश किंवा स्मृतीने या व्हायरल चॅट्सवर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही। त्यांची ही शांतता संशयाला खतपाणी घालत आहे, हेही तितकंच खरं आहे। या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सोशल मीडियाची ताकद आणि त्याचा धोका। एखादी बातमी खरी आहे की खोटी हे तपासण्याआधीच लोक आपला निकाल देऊन मोकळे होतात। पलाश मुच्छल दोषी आहे की नाही हे काळच सांगेल। जर त्याने खरोखरच फसवणूक केली असेल तर ते नक्कीच निश्चित करण्यासारखं आहे, पण जर हे सर्व खोटं असेल तर ऐन लग्नाच्या वेळी एका कलाकाराची आणि एका खेळाडूची बदनामी होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। आपण हे समजून घेतलं पाहिजे की सेलिब्रिटी हे देखील माणसं असतात, त्यांच्या आयुष्यातही संकट येतात, आजारपण येतं। स्मृतीच्या वडिलांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याचा विचार ट्रोलर्सनी करायला हवा होता। पण दुर्दैवाने आपल्याला गॉसिपमध्ये जास्त रस असतो। भविष्यात काय होईल? कदाचित काही दिवसांनी हे वातावरण शांत होईल आणि स्मृती व पलाश पुन्हा लग्नाची तारीख जाहीर करतील, किंवा कदाचित या वादांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा येईल। जे काही होईल ते त्यांच्या खासगी आयुष्याचा भाग असेल,
पण एक प्रेक्षक म्हणून, एक फॅन म्हणून आपण अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तथ्यांवर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी व्हिडिओ संपवताना तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल, या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? लग्नाचे फोटो डिलीट करणं आणि व्हायरल झालेले स्क्रीनशॉट्स यात खरंच काही तथ्य असेल की हा फक्त योगायोग आणि बदनामीचा प्रयत्न आहे? स्मृती मानधनाने यावर स्पष्टीकरण द्यायला हवं का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.